मागच्या जन्माचा सत्कर्म जे आपल्याला जन्म भेटलं होतं त्याच्यात आपण चांगलं काम केलं का हे आपल्याला माहिती राहतं का? नाही. या भूलोकावरती उपभोग भोगवण्यासाठी कोण पाठवतं? भगवंता. तर हे भगवंता आपल्याला जागृत करतात का ज्या भूलोकावरती जाऊन तुम्हाला चांगलं कार्य करायचं आहे. आणि जर आपण या भूलोकावरती आल्यानंतर जन्म घेतल्यानंतर आपण दारू पिऊ तर चालेल? मग आपले यमराजा तयारच राहत्या. आलं का लक्षात? तर ज्या देवाने आपल्याला पाठवलेले आहे का ज्या आत्मा तू चांगलं कार्य करून ये, तर आपण भूलोकावरती आल्यानंतर इथून मागून सोडून द्या तुम्ही आम्ही, पण आपल्याला जे चांगलं देव भेटलेले आहे, चांगलं स्थान भेटलेलं आहे, चांगले गुरु भेटलेले आहे, तर गुरुकडून आपल्याला सत्कर्म करून घ्यायचंय. आलं का लक्षात? सत्कर्म करण्यासाठी काय करावं लागतं? गुरुमाऊलींच्या आदेशानुसार का सत्कर्म करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देव करावा लागणार आहे, आपल्याला गुरु करावा लागणार आहे. आलं का लक्षात? आपल्याला चांगलं ते कार्य करायचंय, वाईट कार्य करायचं नाही, कोणाची निंदा करायची नाही. आणि कोणाचाही खाडा खोदायला चालू झालंय तर आपले डबल पटने खाडा पडत राहतो आपल्या जीवनामध्ये. एवढं लक्षात ठेवा.